नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं आयटीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं ही जी सिरीज चालू आहे आपली, त्या सिरीज मधील आजचा दिवस आहे 50वा आणि आजचे जे औषध आहे हे आहे बुरशीनाशक. तर आपण जे रब्बी मधील पिकं असो, द्राक्ष, सफरचंद, त्यानंतर कांदा, लसूण, ह्या सर्व पिकांसाठी जे जे बुरशी येतात मित्रांनो, या सीझनला काय होतं की जास्त धुकी असते, दव असतं वातावरणामध्ये सकाळी, आणि त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी आज आपण बुरशीनाशक बघत आहोत. आजच्या बुरशीनाशकाचे नाव आहे सरकॅडिस प्लस. BASF या कंपनीने बनवलेलं आहे. छान रिझल्ट देणारं औषध आहे सरकॅडिस प्लस. याचा मोड ऑफ ऍक्शन जर बघितला आपण तर तो आहे आंतरप्रवाही. आता आंतरप्रवाही म्हणजे काय मित्रांनो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो, मोड ऑफ ऍक्शन एक्सप्लेन करत आलो. नवीन युजर्ससाठी कळावं यासाठी मी प्रत्येक वेळेस रिपीट करत आहे. आंतरप्रवाही म्हणजे काय, जर तुम्ही फवारा मारला, औषध मारलं, ते औषध जर पानावरती पडलं तर पानाच्या खालच्या बाजूने देखील शोषून घेतलं जातं. त्यानंतर पानामधून देठापर्यंत जातं, देठामधून फांद्यांमध्ये जातं, फांद्यांमधून खोडामध्ये जातं, खोडामधून मुळापर्यंत पसरतं. म्हणजे शेंड्यापासून मुळांपर्यंत पसरतं. किंवा जर तुम्ही आळवणी केली, ड्रेंचिंग केली त्या औषधाची, तर त्यावेळेस काय होतं की मुळांमधून पर्क्युलेशन होऊन खोडामधून नंतर फांद्यांमधून, देठामधून पानांपर्यंत पसरतं, फुलांपर्यंत, फळांपर्यंत जातं, पूर्ण झाडामध्ये हे उतरतं, पूर्ण झाडामध्ये याचं ऍब्सॉर्प्शन होतं, पूर्ण झाडाला शोषून घेतं. त्यामुळे काय होतं की हे दीर्घकाळ टिकून राहतं. म्हणजे आपल्याला दीर्घकाळ बुरशींपासून नियंत्रण भेटतं मित्रांनो. हा झाला याचा मोड ऑफ ऍक्शन म्हणजे आंतरप्रवाही. आता हे जे बुरशीनाशक आहे सरकॅडिस प्लस, हे कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतं, यामधील घटक जे आहे ते कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतात, तर फर्स्ट ट्रायझोल ग्रुप आणि सकिनेट डिहायड्रोजिनिस ग्रुप, हे दोन ग्रुपचे नावं आहे. ट्रायझोल ग्रुप आणि सकिनेट डिहायड्रोजिनिस ग्रुप, हे नावं ध्यानात ठेवायची गरज नाही. हे नावं तुम्ही विसरले तरी चाललं. आपल्याला ध्यानात काय ठेवायचं, सरकॅडिस प्लस आणि त्याच्यामधील घटक. आता घटक जर बघितलं आपण, सरकॅडिस प्लस या बुरशीनाशकामधील घटक जर बघितले तर पहिला घटक आहे फ्लक्सा पायरोक्साइड आणि डायफेनकॉनाझोल. आता 75 ग्रॅम पर लिटर, म्हणजे जर तुम्ही सपोज उदाहरणार्थ 1 लिटर जर औषध घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला 75 ग्रॅम फ्लोक्सापायरॉक्साइड आणि डायफेनकॉनाझोल 50 ग्रॅम हे बघायला भेटेल. SC फॉर्म्युलेशन मध्ये येतं मित्रांनो. आता SC फॉर्म्युलेशन काय, मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं, आजही नवीन युजर्ससाठी सांगणार, नवीन व्ह्युअरसाठी सांगणार की SC फॉर्म्युलेशन, सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट, हे फॉर्म्युलेशन म्हणजे कसं असतं की बारीक जे पिठी साखर आहे आपली, खाण्याची पिठी साखर किंवा खाण्याचं बारीक मीठ यासारखे घन पदार्थ, पिठी साखरेसारखे किंवा बारीक मिठासारखे घन पदार्थ जर दह्यासारख्या पांढऱ्या द्रावणामध्ये मिक्स करून आपल्याला दिले जातात बाटलीत भरून, हे झालं तुमचं SC फॉर्म्युलेशन. आता ज्या वेळेस SC फॉर्म्युलेशनचे औषधं आपण आणतो आपल्या प्लॉटवरती, आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकांवरती मारण्यासाठी आणतो, त्यावेळेस बॉटल पॅक असताना त्याला व्यवस्थित पद्धतीने हलवून घेणे, बॉटलमध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स करणे, आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण पंपामध्ये टाकतो, बॉटल मध्ये टाकतो किंवा बादलीमध्ये टाकतो किंवा एखाद्या ड्रम मध्ये टाकतो, त्यावेळेस ते काडकीच्या सहाय्याने, काठीच्या सहाय्याने व्यवस्थित पद्धतीने ढवळून घेणे, व्यवस्थित पद्धतीने मिक्स करणे, जेणेकरून काय होईल, त्यामधील जे घन पदार्थ आहे फ्लक्सापायरॉक्साइड आणि डायफेनकॉनाझोल, हे डायरेक्टली मिक्स होत नाही, म्हणून ते दह्यासारख्या द्रावणामध्ये आपल्याला दिले जातात. तर ते व्यवस्थित पद्धतीने मिक्स व्हावे, पाण्यामध्ये सटीक पद्धतीने मिक्स व्हावे, हा हेतू असतो. त्यासाठी व्यवस्थित पद्धतीने त्याला हलवून घेणे हे गरजेचं असतं. फ्लक्सापायरॉक्साइड आणि डायफेनकॉनाझोल हे दोन घटक ध्यानात ठेवा, मोड ऑफ ऍक्शन ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय की रेन फास्टनेस जो आहे या औषधाचा, सरकॅडिस प्लसचा, BASFचा आहे, याचा रेन फास्टनेस हा जास्त आहे. म्हणजे तुम्ही जर औषध मारलं, त्यानंतर 1 तासाना, अर्धा तासाना जरी पाऊस आला तरी ते धुवून जाणार नाही. ते पानाला चिकटून धरतं, घट्ट मेणासारखा एक थर तयार करतं. पानाला, झाडाच्या जिथे औषध पडलं तिथून लवकर म्हणजे ते सोडत नाही, चिकटून बसतं. आता याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो, 2 मिली. जर प्रादुर्भाव जास्त असेल तुमच्या प्लॉटमध्ये, बुरशींनी जर जास्त ग्रस्त झालेला असेल प्लॉट, किंवा बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव दिसतो, आपण करपा म्हणा किंवा इतर भुरी असेल, यामुळे जर जास्त दिसत असेल तर 2 मिली प्रति लिटरने घ्यावे. म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली घ्या. 15 लिटरचा पंप असेल तर तुम्ही 30 मिली हे औषध घेऊ शकता. 20 लिटरचा पंप असेल, 20 लिटर पाण्याचा, तर त्यामध्ये तुम्ही 40 मिली घेऊ शकता. प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही औषध 1.5 मिलीनाच घेऊ शकता, जास्त घेण्याची गरज नाही. आता पुढची गोष्ट काय की हे जे आपलं आहे कोणतं औषध, सरकॅडिस प्लस हे जे औषध आहे, हे कोणकोणत्या रोगांना कव्हर करतं, तर आता हे बघा मित्रांनो, करपा जो असतो, करपा मी प्रत्येक वेळेस सांगत आलो, करपा 3 प्रकारचा असतो. पहिला म्हणजे जांभळा करपा असतो, 2 नंबरचा म्हणजे काळा करपा असतो, 3 नंबरचा म्हणजे तपकिरी करपा. आता जो जांभळा करपा असतो तो अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी आहे त्यामुळे येतो. 2 नंबर काळा करपा जर असतो, तो काळा करपा कोलिडोट्रियम नावाची बुरशी असते त्यामुळे येतो. 3 नंबरचा जो तपकिरी करपा आहे, तपकिरी करपा,
तो येतो स्टेम फेलियम नावाची बुरशी आहे त्यामुळे येतो. आता जर जांभळ्या करप्याचं नियंत्रण वेळेवर झालं नाही तर जांभळा करपा म्हणजे कसा की कांद्याच्या पातीवरती इथे असे स्पॉट येतात जांभळ्या कलरचे, त्यानंतर हे स्पॉट मोठे 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 होत जातात, त्यानंतर हे स्पॉट काळे पडतात, करपून जातात, पीक इथं हे भाजल्यासारखं दिसतं, करपल्यासारखं दिसतं, पूर्ण हे डॅमेज होतं. म्हणजे त्याचं रूपांतर कोलिटोट्रिम नावाची बुरशी त्याचा फायदा घेते, जन्म घेते तिथे आणि काळं करून टाकते इथं. त्यानंतर हेच तपकिरी होतं आणि शेंड्यापासून सुकत जाणं म्हणजे ही बुरशी 3 नंबरची स्टेम फेलियम बुरशी जी काय करते तपकिरी करपा, म्हणजे हे पूर्ण इथून सुकत जाणे इथपर्यंत झाले, पात सुकून टाकणे, हे झालं तुमचं करपा. करप्याची लक्षणं: करपा ओळखा. करपा सुरुवातीला असा ठिपका येतो, पांढरा ठिपका असतो, ते नंतर वाढत 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 जातं, जांभळा होतो, नंतर तुमचा काळसर पडतो, नंतर तपकिरी होतो आणि पूर्ण हे शेंड्याकडनं सुकत चालतं. हे झालं तुमचं करपा. आता भुरी कशी येते, जर समजा उदाहरणार्थ हे झाडाचं पान आहे उदाहरणार्थ, तर इथे पावडरी सारखं गव्हाचं पीठ किंवा बाजरीच्या पिठासारखे असे डाग दिसतात, हे पावडरी सारखं दिसतं. जर आपण असं बोट फिरवलं तर असं बोटाला पावडरी सारखं लागतं. ही झाली तुमची भुरी. कांदा लसणावरती करपा येतो. कांदा लसणावरती तुम्ही सरकॅडिस प्लस वापरू शकता, करपा पूर्णपणे कंट्रोल करून टाकतं. कारण काय, फ्लक्सोपायरॉक्साइड आणि त्यानंतर डायफेनकॉनोझोल हे जे 2 घटक आहे हे आहे. मिरचीसाठी वापरू शकता. टोमॅटो, द्राक्ष, सफरचंद भुरीसाठी अत्यंत छान म्हणजे एकदम छान प्रभावी औषध आहे भुरीसाठी, हे वापरू शकता. त्यानंतर पुढची गोष्ट काय की तुम्ही जर हा रोग असेल तरच हे औषध वापरा. उगाच मर रोग आहे किंवा डाउनी मिल्ड्यू आहे किंवा त्यानंतर दुसरा एखादा स्पॉट आहे, लिप स्पॉट आहे, ब्लॉचेस वेगळे, किंवा आपण असं म्हणू शकतो की ठिपका आहे, त्यासाठी हे औषध काम करणार नाही. त्यासाठी तुम्हाला दुसरे औषध दिलेले आहे. नसेल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्लॉटवरती काय झालं, फोटो पाठवा. ह्याच चॅनल मधून इंस्टाग्रामचा आयडी आहे, तिथे तुम्ही सबस्क्राईब करून फॉलो करून तुम्ही तिथे फोटो पाठवू शकता, कॉल करू शकता, इमेजेस पाठवू शकता. मी त्यानंतर त्या इमेजेस बघून कोणता रोग आहे काय नाही पर्टिक्युलर प्रॉपरली औषध सजेस्ट करेल. प्रॉपर बुरशीनाशक, प्रॉपर कीटकनाशक वापरा. ज्या कामासाठी दिलेलं आहे त्याच कामासाठी त्याच पिकांवरती वापरा. उगीच दुसऱ्या कामासाठी जर आपण घेत असाल तर व्यर्थ खर्च होईल. या व्यर्थ खर्च टाळा शेतकरी मित्रांनो. आणि यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शंका असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ जर टाकला तर तो व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. धन्यवाद मित्रांनो.